पहाटे पहाटे सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्यांचा कार्यभाग सुरू व्हायचा, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम अग्रस्थानी असणारे, ज्यांच्या वक्तव्यात हजरजबाबी आणि रोखठोकपणा जे पोटात तेच त्यांच्या ओठावर असायचं, पाहुयात दमदार दिलदार दिलखुलास दादा. सगळ्यांनी चेष्टा केली आमची. अरे कसली लाडकी बहीण, असे कुठं पैसे कोणी देत असतं का? आम्ही दिले 3000 रुपये. काँग्रेसवाले म्हणतात आम्ही बंद करू. काय तुमच्या बापाच्या घरचे बंद करायला? अरे हा जनतेचा पैसा आहे. मला बाप काढायचा नव्हता, तुमच्या वडिलांच्या घरचं आहे. त्याचा विचार करा काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणी मादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा. मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही आहे. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्यानी करायची. ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे. तुला बघतोच ये माझ्याकडे कसं काय येते. परंतु हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा. आता मला काही डोळे असे आहेत माझ्या पेटाचं संगोपन झालेलं, खऱ्याची दुनियाच राहिली नाही. बरं मी बोललो की बघा अजित पवार कसा बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो मला तर काही कळत नाही. हा तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की आरसा असा म्हणजे मी मतदार काय सांगायचं तात्पर्य की कुणाला काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हटलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती. आंदोलन केलंय, जीव गेलाय सगळ्यांचा. साहेब तेच केलं. आता तेवढे टीव्ही बाकी काही नाही. मला तुम्ही सांगा एक मिनिट काय झालं म्हणजे एवढं सगळं काल तिथं 4:30ला उठून काम केलं, आज इथं 4:30ला आलो आणि तुलाच कळतंय. आणि आम्ही बिल्डोक आहे, आम्ही पण 8 वेळा जोडून आलो. माझा एक स्वाभाविक कळ त्याच्यामध्ये मी इतकं व्यवस्थित सगळं आज ह्या शाळेला माहिती नाही. आज 300-400 कोटी रुपयाची कामं या परिसरामध्ये मी जवळपास केली. काही स्थानिक लोकांच्या पण चूक आहे. काही ठिकाणी काही तर वेगवेगळे उद्या मी अतिक्रमण काढायला लागलो तर पुन्हा नाराजी मला सहन करायलाच लागणार. स्वप्नीला लागेल का त्याचं डायरेक्टर बस झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? आईला चुकून बहिणीला म्हणलं. आता एवढ्या ह्याच्यात जरा चुकतंय, समजून उमजून घ्या. अरे पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या. मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार. उद्या सकाळी भेट म्हणा मला तिथं. योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा. हे असलं नाही चालणार. उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का हो? असतो. तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना. मी असंच म्हणलं, माझं बारामती शहर बघा किती सुंदर आहे, स्वच्छ आहे, चांगलं आहे, नीटनेटकं आहे. आणि इतर पुढाऱ्यांची शहर बघा. ठीक आहे, तो लव यू टू लव यू टू. We love, I love you too.
मित्रांनो, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, लाडक्या बहिणींनो, माझ्या मित्राला म्हणलं गैरसमज करून घेऊ नका. एकदा का कोणी माझ्या कार्यकर्त्याला डिवचलं तर माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर हा अजित पवार त्याला असा का फलंदाज डाव घालून फिरून फिरून फेकून देईल की पवाराची अवलाद सांगायचं नाही. यांनाच काय डाव माहितीत का? अरे मी तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा 12 वर्ष अध्यक्ष आहे. मला घुटनाचीत कसं करायचं ती माहिती आहे. कसा घुटनाचीत. पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांना मेट्रो आणि PMPML बसचा प्रवास मी मोफत करून देणार आहे. मोफत. मला आता काहींनी सांगितलं की कॅबिनेटची मान्यता घेतली नाही. अरे ह्याला कॅबिनेटची मान्यता लागत नाही. हे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या अखत्यारीतलं काम आहे. त्यांना तो अधिकार आहे. या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे. त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची. त्या लोकांनी किती खालच्या स्तरावर जावं. अहो मधल्या काळामध्ये इथं कुत्री असतात ना, कुत्री भटकी, त्याची नसबंदी, भटक्या कुत्र्यांची नसबंदीचा कार्यक्रम हातात घेतला आणि त्याच्यात पैसा खाल्ला. यार शाणे, इतक्या खालच्या पातळीवर जातात. नसबंदीत भ्रष्टाचार कुत्र्यांच्या. ती कुत्री काय म्हणत असत. येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणले काही काळजी करू नका. माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय. एक तर पोटात गोळा आलाय. आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात, आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते. काही काळजी करू नका. आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते. ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे. माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही. अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत. त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे. मी असंच आहोत त्या निंबोडीमध्ये असे गाव घोंगडी बैठक होती. कॅमेरा नव्हता, बिवता काही नव्हता, आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो. काय आता काय तिथं काय करावं, काय धरणात तिच्या आयला माझं वाटोळं झालं. परत कानाला खडाच लावला. कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो नीट बोलायचं, नीट बोलायचं. शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही, जाऊन द्यायचा नाही, जाऊन द्यायचा नाही. मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही, द्यायचा नाही, द्यायचा नाही. दादा आले की दादांच्या पुढं पण तिथं ते हलगी वाजत असते, सगळे काही फटाके वाजत असतात. माझ्याही पुढं चालायला दादाला दिसावं असं चालतं. दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्या बरोबर. अरे काय चाललंय तुमचं. एकाचं कुकू लावा, माझं तरी लावा, किंवा त्याचं तरी लावा. हे काय लावलं चाटाळपणा. आणि हे झाकून राहत नाही. मी बघितलंय गावामध्ये फार सुधारणा व्हायला लागले की वाद वाढतात. पहिलं होतं तेव्हा वाद नव्हते. नाही प्रांत साहेबांना मी सांगितलं. प्रांत साहेब म्हणजे माझं ते काम नाही, मी येऊ शकत नाही. 3 वेळा जाऊन आले, सगळे गावकरी गेलते स्वतः. अहो तुम्ही जाणं वेगळं, तुम्ही सांगणं वेगळं, ऐकाय का, आणि मी सांगणं वेगळं. आता एकदम मी माझं इंजेक्शन देतो आणि येतो का नाही बघा. तेच सांगतोय ना. ग्रामपंचायतला कुणी निवडून दिलं? अजित पवारांनी दिलं. तिथे बोट भांडायला ती आला होता. मला तुम्ही दिलं, मी आलो तो निवडून द्यायला. तुम्ही बॉडी निवडून दिला, तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी. मग तुम्हाला जे योग्य काम करतात त्याची बटणं दाबा.
पण विरोधक दादा चेंगरायचं काम चालू आहे. फार सकाळी 7 ते संध्याकाळी 7 चव्हाण साहेबांच्या इथं बसलो होतो. आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं. तर काय सांगू काय, पण तेव्हापासून चुकलो नाही. किती तुम्ही किती टाळ्या वाजवा आणि मला खुश करा तरी मी चुकणार नाही. कारण नेता बोलता बोलता टाळ्या पडायला लागला की ती घसरायला लागतो हळू हळू. पण मी माझं दुसऱ्या मनानं सांगतो, घसरायचं नाही. आपल्या शहरामध्ये CCTV कॅमेऱ्याच्या बद्दल पण जवळपास 88 चौकामध्ये गृह खात्याच्या द्वारे 297 कॅमेरे आणि मनपाद्वारे 2200 कॅमेरे आपण बसवले. आणि आता आज मी ज्याचं भूमिपूजन केलं त्याच्यामध्ये ते पूर्ण झाल्यानंतर शहरात 7600 कॅमेरे बसणार आहेत. तुम्ही रात्री कुठं जाता, दिवसा कुठं जाता, कुणाबरोबर फिरता, काय करता, गार्डन मध्ये कुठं गुलू करता, गमतीचा भाग जाऊ द्या, पण 7600 कॅमेरे तिथं बसणार आहेत. हे कुणावर काही त्रास द्यायला किंवा हे करायला नाही, फक्त देखरेख करायला की कुणी चुकू नये. तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं कामं करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार. ती वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा, असं आहे सगळं. हा बस. तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली. बर. अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे मानतो. विषय समितीच्या जागा 4च आहे. जवळपास नानाला किती 3 वर्ष होत आली. 3 वर्ष होत आली. मला वाटलं की आज माझं स्वागत करतोय, तिच्या आला 4 फुलं घेऊन आला एवढंच सर दिलं. नाना देवकाते सारख्या नेत्याला शोभणारा तरी म्हणजे मला शोभेल, पण तुझ्या हाताने घेताना किती मला कमीपणा वाटतो. आज मला इतक्या वेदना झाल्या, वेदना होते. बरंच काही रोहितने सांगितलं. मी 40 लाख देतोय. दादांनी, चंद्रकांत दादांनी 1 पूज्य वाढवावं आणि मी अजून 1 पूज्य वाढवावं. बरं सांगितलं नाही की दादा 1 पूज्य वाढवतील, आमचे जयंत पाटील अजून 1 पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून 1 पूज्य वाढवतील. तेवढंच बाकी राहिलं होतं. फार चुरू बोलत होता. म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली. मी RR, जयंतराव आणि आमचे दिलीप वळसे पाटील खूप दिवस असेच वाया चालले होते. शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो. म्हणले आता काय करायचं, हे सांगतील तसं आपण ऐकायचं. म्हणजे कुठली 90, 95, 99 आणि 3 टर्म झालेल्या होत्या आणि 2004ला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागले. परंतु काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना. पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली गोरगरिबांची मेरिटची मुलं नासाला गेलीत, अमेरिकेला. नासा. त्यांचे आई वडील तर एवढे खुश झाले, कधी जाऊ शकले नसते. हे बघा, एवढं सगळं सांगायचं. चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार. हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. काय तुझ्या आहे.
त्याचा सत्कार करू यांद्रे नारळ त्याच्या डोक्यात फोडतो. काय म्हणजे कुठं काय सांगावं, माझी लिंक तुटती त्याच्यात सगळं माझं वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावरांना पकडा. तुला माहिती नाही, कनेरीकरांना विचार, इथली मोकाट जनावर आम्ही 4-5 ट्रॅक्टर आणि तुम्ही पण आहेत, राहुल तू पण आहे, इथं आम्ही ताणू पकडली, ती पकडून उजनीच्या पलीकडे सोडली. काय सांगायचं, ती काळ होता. आणि आता मला सांगतो तुम्हीच पकडा. नाही माझंच काम आहे, मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो, काळजी करू नको. माझ्या मावळ तालुक्यातले, मुळशी तालुक्यातले, बारामती तालुक्यातले, पुरंदर तालुक्यातले, राजगड तालुक्यातले, भोर तालुक्यातले, पुणे पिंपरी चिंचवडचे झाले ना चांगले. 5-10 वर्ष रस्त्याला काय होणार नाही असे टार रोड झाले, एकदम चकाचक. म्हणजे माझा दुहेरी होतो, एक तर टुरिझम वाढवावं, परत 40 देशातले सायकल स्वार आले होते, तुम्ही बघितलं ना इथं 1-1 कोटीच्या सायकल आहेत त्यांच्या. कमरे तिच्या आलंही असले म्हणजे रस्ते टार करायचे आणि पडाच त्या रोडला जुळणारे इतर रस्ते त्याला स्पीड ब्रेकर करेल की तो तिकडून येताना मेन रोडला स्लो चालेल. परंतु मेन रोडला स्पीड ब्रेकर केल्यावर त्या रोडचा काही अर्थच नाही. आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे. त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा, द्या ना. मी देत नव्हतो, ह्या शहाण्याने द्यायला लावली. 1 मिनिट, तू द्यायला लावली. मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते. मला माहितीये, मी पण राजकारणात 35 वर्ष घासलीत, काय असा तसा वर्ण नाही पडलो. त्याच्यामुळं मला माहिती होतं ही कुठंतरी मारणार. काय मारणार? ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज, अजित पवारांचा तोल ढासळला, त्याच्यावर मी तो शब्द ते मारणार. तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा, दादा PDCC बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा MSC बँकेतनं पैसे द्या. लय गुळगुळ होतं त्यांचं, काय खरं नाही. कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गाडी बिघडती. तू माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस. या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा, छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसल ती दिसल. छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार आहे? काय उगे गप्पा आणायच्या. हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी, तू कुठं बजरंगा, तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला. ते बार्शीमध्ये त्याचा कारखाना चाललाय, इथं त्याचा कारखाना चाललाय, बरं चाललं होतं. त्याला का अवदसा आठवली कोणाला माहिती. आणि ते एकदम उभंच राहिले. बरं मागं उभं राहून ट्राय झाली पाडायची, आता कशाला उभं राहायचं. त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे, प्रपंच नीट केला पाहिजे. परंतु मित्रांनो, काहीकांना जरा 2 पैसे आल्यानंतर मस्ती येतेच, आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं. ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे, याचा विचार करा. आणि ही पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला. अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका निवडून आलं. अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही.